नमस्कार, आज आपण पाहणार आहोत सुकं चिकन। त्यासाठी इथे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे। हे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि या चिकनमध्ये अर्धा लिंबाचा रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे। लिंब चांगला रसदार घ्यायचा आहे आणि लिंबाचा रस पिळल्यानंतर चांगल्यापैकी ह्या चिकनला तो रस चोळून घ्यायचा आहे। आता हे जे चिकन ला आपण लिंबू लावलेला आहे हे चिकन साइडला आपल्याला 5 मिनिटांसाठी ठेवून घ्यायचं आहे। तोवर इकडे आपण 2 कांदे घ्यायचे आहेत आणि 1 मिरची घेऊन चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता हे जे चिकन होतं ज्याला आपण लिंबू लावून ठेवलं होतं त्याच्यामध्ये 1 पेला पाणी ओतून धुवून हे चांगल्यापैकी पाणी गाळून घ्यायचं आहे। आता चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, इथे पाव चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला आणि 1 चमचा इकडे मी घेतलेला आहे एव्हरेस्टचा तिखा लाल। आता हे जे सर्व मसाले आहेत थोडंसं मीठ टाकून छानपैकी मॅरिनेट करून आपल्याला हे चिकन ठेवून द्यायचं आहे। साधारण एक 10 ते 15 मिनिटं हे चिकन मॅरिनेट करून ठेवून द्या आणि त्याच्यानंतर चिकन फोडणीला घाला। आता त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये थोडंसं तेल ओतायचं आहे आणि जो आपण कांदा बारीक करून घेतलेला होता तर तो कांदा ह्या फोडणीमध्ये टाकायचा आहे। कांदा आपल्याला छान लाल होईस्तोवर फ्राय करून घ्यायचा आहे। आता हे साधारणतः 5 ते 7 मिनिटं तुम्हाला हा कांदा फ्राय व्हायला लागतील। आता हे कांदा जो आहे हा छान बघा लाल रंग येईस्तोवर तुम्हाला फ्राय करायचा आहे आणि त्यानंतरच जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे हे चिकन त्या कांद्यामध्ये सोडून घ्यायचं आहे। आता हे चिकन जे आहे हे कांद्यामध्ये छानपैकी एकजीव आपल्याला करायचं आहे, कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे चिकन आहे हे साधारणतः 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। आता ह्यावरती एक झाकण ठेवून द्या कढईवरती आणि एक 5-7 मिनिटांसाठी ह्याला वाफ द्या। 5 ते 7 मिनिटांनंतर छानपैकी ह्या चिकनला तेल सुटतं आणि हे जे चिकन आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं ग्रेव्ही थोडीशी बनवायची आहे त्याची। ह्यासाठी आपल्याला 1 पेला इकडे मी गरम पाणी घेणार आहे आणि ते गरम पाणी आपल्याला काय करायचं आहे या चिकनमध्ये टाकायचं आहे। थोडीशी कोथिंबीर इथे मी ॲड केलेली आहे आणि 1 पेला आता आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। आता हे गरम पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे जे चिकन आहे ह्याची थोडीशी छानपैकी अशी घट्टसर ग्रेव्ही रेडी होते। तर आता हे पाणी जे आहे ह्या चिकनमध्ये छानपैकी मिक्स करायचं आहे आणि पुन्हा हे जे चिकन आहे हे छानपैकी ढवळून झाल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटं पुन्हा एकदा आपल्याला हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। आता ह्यावरती मी एक झाकण ठेवलेलं आहे आणि एक 5 ते 7 मिनिटं पुन्हा एकदा चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि हे जे आहे आपलं आता सुकं चिकन रेडी झालेलं आहे। तुम्ही ह्या प्रकारे एकदा सुकं चिकन नक्की बनवून बघा, अतिशय सुंदर चवीला असं हे चिकन लागतं। हे तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर वगैरे खाऊ शकता, खूपच छान अशी ह्याची चव येते। आता हे जे आपलं सुकं चिकन आहे हे पूर्णतः रेडी आहे, जे तुम्ही प्लेटमध्ये काढून मस्तपैकी छानपैकी एन्जॉय करू शकता। अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। तुमची रेसिपी माझी आवडत असेल तुम्हाला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आपले व्हिडिओ आणि अशा प्रकारे आपले जे चिकन आहे एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल आणि आपले व्हिडिओ नक्की लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल। सबस्क्राईब करायला मात्र आपल्या चॅनलला अजिबात विसरू नका। आपलं जे सुकं चिकन आहे हे बघा छानपैकी आता रेडी आहे। सो एन्जॉय।